सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांचा हा नियोजित आणि मॅनेज दौरा हा विक्रम शिंगाडे, अनिल देसाई यांनी ओळखला आणि हाणून पाडला हे 100%. नमस्कार, मानदेश प्रायमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज मान तालुक्यामध्ये 8 ते 9 गावामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याशनी नागराजन यांचा दौरा होता आणि हा दौरा मॅनेज होता. मी जबाबदारीने बोलतोय, हा दौरा मॅनेज का होता याची कारणं देखील आहेत. मी तेच या व्हिडिओमधनं सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. काल दिवसभर पांगरी भागामध्ये पाणी टंचाईविषयी आम्ही वार्तांकन करत होतो. वार्तांकन करत असताना आम्ही एक स्टोरी तयार केली भिकू जाधव यांची. मी आणि आकाश दळस यांनी त्या भिकू जाधव 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला एक आम्ही ड्रम दिला. तो ड्रम एक समाजसेवक संजय जाधव यांच्या पैशातून आम्ही घेतला आणि तो ड्रम आम्ही त्यांना दिला आणि तिथलं वार्तांकन करत होतो. तिथं भीषण परिस्थिती आहे दुष्काळाची. तिथं जनावरांना चारा नाही, लोकांना प्यायला पाणी नाही. आणि ही ज्यावेळेस परिस्थिती सोशल मीडियावर व्हायरल झाली, एबीपी माझाचे पत्रकार यांनी देखील ती बातमी आपल्या चॅनलला लावली आणि ती बातमी सुद्धा महाराष्ट्रभर झाली. मान तालुक्यात नेमकं काय घडतंय हे त्या एका बातमीवरनं लोकांनी ओळखलं आणि ही बातमी मुख्याधिकारी याशनी नागराजन यांनी पाहिली असावी आणि म्हणूनच त्यांनी रात्री 10 वाजता मान तालुक्यातील पाणी टंचाईविषयीचा दौरा आयोजित केला. आता हा दौरा आयोजित केल्यानंतर याची आयोजित करताना याची पूर्वसूचना इथले सभापती, सदस्य, इथले अधिकारी यांना विचारात घ्यायला पाहिजे होतं. परंतु सभापती, सदस्य यांना विचारात न घेता यांनी हा दौरा आयोजित केला. खरं तर आता या गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रशासन होतं, प्रशासक लागू होतं. त्याच्यामुळं त्यांना सवय लागली असावी की कुणालाही न विचारात घेता आपणच दौरा आयोजित करावा. परंतु आता इकडे सभापती आहेत, सदस्य आहेत, त्यांना विचारायला पाहिजे होतं. दौरा आयोजित केला संध्याकाळी 10 वाजता आणि तो दौरा सहाय्यक BDO अधिकारी यांना पाठवला. त्यांनी सभापतीला पाठवला. सभापतींना शॉक बसला की 10:30 वाजता उद्याचा दौरा आहे आणि आता मला येतोय. तर सकाळी 6:30 वाजता त्यांचा दौरा होता मान तालुक्यात फिरण्याचा. सभापती विक्रम शिंगाडे हे मॅडमचं स्वागत करण्यासाठी आले. तो दौरा पूर्ण वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचा मान तालुका पाणी टंचाई पाहणी दौरा. वेळ सकाळी 6 वाजता सातारा, 7 वाजता महिमानगड, टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावाची पाहणी. 7:30 वाजता उकिरडे, टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावाची पाहणी. 8 वाजता दहिवडी विश्रामगृहात. 8:30 वाजता पिंगळी येथे टँकर फिडिंग पॉईंट पाहणी. 9 वाजता बिदाल येथे टंचाई अंतर्गत मंजूर विंधन विहीर कामांची पाहणी व टँकर फिडिंग पॉईंट पाहणी. 9:30 वाजता बिजवडी, टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावाची पाहणी. 10 वाजता मोगराळे, टंचाई अंतर्गत मंजूर विंधन विहीर कामांची पाहणी व टँकर पाहणी. 10:30 वाजता पाचवड, टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावाची पाहणी. 11 वाजता अनबुलेवाडी, टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावाची पाहणी. 11:30 वाजता वावरहिरे, टंचाई अंतर्गत मंजूर विंधन विहीर कामांची पाहणी. 12:15 सोकासन येथे टंचाई अंतर्गत मंजूर कामांची माहिती. 1 वाजता दहिवड येथे विश्रामगृह. 2:30 वाजता सातारा. असा हा दौरा होता. आणि या दौऱ्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हा दौरा मॅनेज का होता. काल जे वार्तांकन केलं होतं, जी सोशल मीडियावरती परिस्थिती व्हायरल झाली होती ती पांगरीतली होती. पांगरीमधला व्हिडिओ तो व्हायरल झाला आणि तो त्यांनी पाहिला असावा आणि त्यांनी हा दौरा आयोजित केला असावा. आता बिदालमध्ये त्या 9 वाजता होत्या. बिदालवरून बिजवडीला जाण्यासाठी मार्ग कोणता? बिदालवरून बिजवडीला जाण्यासाठी पांगरीवरून जावं लागतं. मग पांगरीमध्ये त्यांनी तिथं का पाहणी केली नसावी? कालची परिस्थिती ही पांगरीमधली अत्यंत बिकट होती. मग त्यांनी आज बोलताना देखील म्हणलं की बिजवडीकरांनी चांगलं नियोजन केलं, मोगराळेकरांनी चांगलं, म्हणजे सगळ्या गावामध्ये चांगलं नियोजन होतं, चांगली पाणी टंचाई जाणवत नाही, टँकर वेळेवर येतात, असं त्यांनी चांगला रिपोर्ट तयार केला. परंतु पांगरीमध्ये ते का गेले नसावेत? म्हणजे त्यांचा उद्देश असा होता की आपण दौरा करतोय मान तालुक्याचा, तर मान तालुक्याचा चांगलाच रिपोर्ट आला पाहिजे. तुम्ही का म्हणू शकत नाही, का म्हणत नाही तुम्ही की इथं खरंच टँकरची परिस्थिती आहे, अजून टँकर वाढवावे लागतील, इथं जनावरांना चारा नाही, छावणी सुरू करावं लागतील, हे तुम्ही का फिरून बघितलं? तुम्ही नियोजित दौरा केला आणि तुम्ही रिपोर्ट सुद्धा चांगले देता. दुसरी गोष्ट, या दौऱ्याच्या कालावधीत म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून
दुपारी 2:30 वाजेपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांची मीटिंग आणि सगळे ग्रामसेवक यांची मीटिंग आयोजित करण्याची, म्हणजे आयोजित करण्याची आणि रद्द करण्याची अशी 3-4 वेळा झाल्या. म्हणजे सगळे सदस्यांची मीटिंग घ्यायची, ग्रामसेवकांची मीटिंग घ्यायची, परत कॅन्सल करायची, परत घ्यायची, परत कॅन्सल करायची. स्वतः सहाय्यक बीडीओ अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी सांगितलं की मॅडमनी सांगितलं आम्हाला, त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला रिपोर्ट देतोय. म्हणजे विक्रम शिंगाडे यांनी, सभापती यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला का सांगितलं 4 वेळा की आता दौरा, आता मीटिंग होते आणि आता कॅन्सल होते, आता कॅन्सल होते. तर बीडीओनी सरळ स्पष्ट शब्दात सांगितलं की मला जसं पुन्हा ऑर्डर देतो तसं मी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ तुमचा तुम्ही मीटिंग कधी आयोजित करायची, कधी नाही, तुम्हाला म्हणजे सगळ्यांना विचारात तुम्ही का घेतलं नाही, तुमचा हा मनमानी कारभार आहे, असा रोखठोक आरोप आहे. दुसरी गोष्ट, मीटिंग सुरू झाली, मीटिंग आयोजित केली होती, मीटिंग सुरू झाली, निमे गैरहजर सदस्य होते, म्हणजे निमे तिथं उपस्थित होते, सगळे ग्रामसेवक तिथं होते, पाटबंधारा विभागाचे अधिकारी, परत महावितरणचे अधिकारी, म्हणजे सगळ्या विभागाचे तिथं अधिकारी जमले होते. जलसंधारण विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी नव्हते. म्हणजे ही पाणी टंचाईचा विषय होता आणि त्या नेमके तेच अधिकारी तिथं नव्हते. दुसरी गोष्ट, मीटिंग ही आयोजित केली जाते चर्चा करण्यासाठी, म्हणजे सगळ्यांच्या शंका दूर होण्यासाठी, सूचना करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी. परंतु मॅडमनी काय केलं की मीटिंग आयोजित केली. पहिल्यांदा विक्रम शिंगाडे यांनी आपली खदखद व्यक्त करून दाखवली की हा नियोजित दौरा होता तो कुणालाही न विचारात घेतलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, ज्या गावात खरंच परिस्थिती अशी आहे की ज्या गावातली सोशल मीडियावर परिस्थिती व्हायरल झाली, त्या गावात मुद्दाम दौरा का टाळला, हे देखील प्रश्न विचारला. त्यानंतर मॅडम बोलण्यासाठी उभा राहिल्या. मॅडम बोलत असताना मॅडमने सांगितलं की मी फक्त तुम्हाला सूचना देणार आहे आणि लगेच जाणार आहे सातारला कामानिमित्त. मग मीटिंग आयोजित कशाला केली होती, असा प्रश्न सगळ्यांनी विचारला. म्हणजे सूचना फक्त करून जाणार तुम्ही. खरं तर मीटिंगमध्ये प्रश्नाचं निरसन झालं पाहिजे, शंका दूर झाल्या पाहिजेत. मग त्यांनी काही सूचना केल्या पाणी टंचाईविषयी, गोड गोड कौतुक केलं गावांचं, ज्या गावात फिरल्या त्या गावात चांगली परिस्थिती, असं सगळं सांगितलं. आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी त्यांना सांगितलं की आमच्या काही सूचना आहेत त्या तुम्ही समजून घ्या आणि त्याचं निरसन करा, आमच्या काही सूचना तुम्ही ऐकून घ्या. तर त्या मॅडम म्हणल्या की तुम्ही इथं राजकारण करू नका, मला जायचंय. ह्यात राजकारणाचा काय विषय होता, जे प्रश्न आहेत, जे सदस्यांना पडलेले प्रश्न आहेत, जे इथल्या नागरिकांचे प्रश्न आहेत, हेच मॅडम समजून घ्यायला तयार नव्हत्या. मॅडमनी अक्षरशः तिथून निघून गेला मॅडम. आणि त्यानंतर सभापती विक्रम शिंगाडे आणि अनिल देसाई यांनी मॅडमच्या गाडीसमोर बसायचं या अर्थाने त्यांच्या मागे गेले, परंतु मॅडम पळून गेल्या. आणि त्यानंतर तिथं उर्वरित अधिकारी यांच्यासोबत ती मीटिंग संपन्न झाली. आणि त्या मीटिंगमध्ये अक्षरश या सदस्यांनी याशनी नागराजन, ज्या मुख्याधिकारी आहेत सातारा जिल्हा परिषदेच्या, यांचा निषेध देखील केला. आणि यामध्ये निषेध झाल्यानंतर तिथं या मीटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाल्या. आपल्या दहिवडी भागातील शेवरी गावातील जो गाजलेला विषय आहे, जो सामाजिक सभागृहाचा विषय आहे, तो देखील तिथं काढण्यात आला. महावितरणचे अनेक प्रश्न तिथं उपस्थित करण्यात आले. महावितरणाने अनेक गावातील लाईट कट केली, त्याच्यामुळे लोकांना पाणी टंचाई जाणवते. असे अनेक मुद्दे, म्हणजे जर लाईट कट करायची होती तर पावसाळ्यात करायची होती, उन्हाळ्यात का केली, त्याच्यामुळे लोकांना पाणी भेटत नाही, असे बरेच प्रश्न उपस्थित झाले. परंतु मी तुम्हाला एक महत्वाचं सांगितलं की याशनी नागराजन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांचा हा नियोजित आणि मॅनेज दौरा हा विक्रम शिंगाडे, अनिल देसाई यांनी ओळखला आणि हाणून पाडला, हे 100%. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आज आम्ही सकाळी 6:30 पासून मान तालुक्याच्या पूर्ण टंचाईच्या गावाचा दौरा करतोय. आम्ही आतापर्यंत 8-9 गावाचं व्हिजिट आमचं झालेलं आहे. बरेच ठिकाणी टँकर चालू आहे. आता सध्या मान तालुक्यात अराउंड किती 17 टँकर चालू आहे आणि पूर्ण जिल्ह्यात अराउंड 29 टँकर आता चालू आहे. जलजीवनच्या कामाचा पण आढावा घेतले. बरेच ठिकाणी जलजीवनचं काम पूर्ण झाल्यामुळे किंवा असा बरेच टंचाईच्या उपाययोजना केल्यामुळे आता थोडंसं
थोडा रिलीफ आहेत. जसं मागच्या 2 वर्षा अगोदर आता अशा 80 टँकर चालू होता जिल्ह्यात. आता वो नंबर 1/3 नंबर आहे, म्हणजे 30च्या कमीच आहे. तो तरी पण आता पुढे आता जसं सगळ्यांना माहीत आहे, की चालू वर्ष आहेत आपलं सुपर एल निनो वर्ष आहे. तो अजून जसं पाणीची कमतरता होऊ नये आणि लोकांना कसं सेवा देता येईल याच्यासाठी असं फील्डवर येऊन परस्पर आम्ही पाणी दौरा केले. आणि मला सांगताना हे पण आनंद होत आहेत, की चालू वर्षात आम्ही टंचाईसाठी भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मीही त्यांच्यासोबत या 7-8 गावामध्ये गेलेलो होतो. मात्र ज्या 7 गावामध्ये आम्ही बघितलं की ते नियोजनबद्ध असं अगोदरच अधिकाऱ्यांनी तिथली व्यवस्था करून ठेवलेली होती. कदाचित त्यांना प्रशासनाला हे दाखवायचं होतं की मान तालुक्यातल्या सर्व गावामध्ये, टंचाईग्रस्त गावामध्ये पाण्याची व्यवस्थितपणे पाणी पोचलं जातंय, म्हणून त्यांनी कदाचित ती 7 गावं निवडली होती. मात्र अचानकपणे मी केलेल्या सूचनेनुसार एक 8वं गाव मी तिथं सूचना केली आणि त्या अचानकपणे त्या गावामध्ये आम्ही भेट दिली, ते असणाऱ्या पांगरी गावामध्ये. आणि त्या पांगरी गावामधलं वास्तव आमच्या समोर या ठिकाणी बघायला मिळालं की तिथल्या असणाऱ्या लोकांना जे पाणी दिलं जाते ते अतिशय दूषित असं पाणी आम्हाला तिथं पाहायला मिळालं. आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ही खूप अशा विदारक होत्या. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.